श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांत हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. या दिवशी भगवान सूर्य उत्तरायणाच्या दिशेने वाटचाल करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळासह अनेक उपायही केले जातात. या उपायामुळे घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत हा सण प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या खास दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा शतकानुशतके पाळली जात आहे. तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तुम्हाला शक्य असलेल्या वस्तूंचे दान केल्यास पुण्यफल मिळते, असे आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे. आणि या दिवशी भगवान सूर्याची ही पूजा केली जाते. मकर संक्रांतीला तिळाचे विशेष असे महत्त्व आहे. यावर्षी सूर्य ग्रह 14 जानेवारी रोजी सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवून खाण्याचीही परंपरा आहे. या दिवशी भगवान सूर्याला तीळ अर्पण केले जाते. खरं तर मकर संक्रांतीला तिळाला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर काळे तीळ आणि पांढरे तीळ असे 2 रंगांचे तीळ असतात. पण या दिवशी काळ्या तिळाचे महत्त्व जास्त आहे. या दिवशी भगवान सूर्य आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने काळ्या तिळाचे उपाय प्राप्त होतात. रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते. अशा वेळी जाणून घेऊयात की या दिवशी काळ्या तिळासाठी कोणते उपाय करावेत. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये तिळाचे लाडू बनवले जातात. असे मानले जाते की या दिवशी तीळ खाल्ल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते. त्याचबरोबर घरात सुख समृद्धी राहते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करताना पाण्यात काळे तीळ मिसळून हे पाणी अर्पण करावे. असे केल्याने सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. तुमच्या करिअरची प्रगती होते. या दिवशी खिचडीचे दान त्यात काळे तीळ मिसळून करावे. असे केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव या दोघांच्याही कृपेचा वर्षाव तुमच्यावर होतो. त्यामुळे तुमच्या घरात संपत्तीत वाढ होते. त्याचबरोबर या दिवशी काळे तीळ अर्पण करणे, तीळ खाणे आणि तीळ पाण्यात टाकल्यास विशेष फायदा होतो. असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ घालून स्नान केल्याने सर्व रोग आणि दोष दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी सूर्यपुराणाचे पठण करणे, देवी देवतांना नवीन वस्त्र देणे, कारण मकर संक्रांतीपासून देवलोकात दिवसाची सुरुवात होते. मकर संक्रांतीला स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्या पाण्यात काळे तीळ आवर्जून घालावेत. यामुळे सूर्याची कृपादृष्टी राहते. तसेच करिअरमध्ये स्थिती मजबूत होऊन प्रतिष्ठेत वाढ होते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर तुम्ही काळे तीळ आणि गूळ किंवा खिचडीमध्ये काळे तीळ घालून दान करा. यामुळे सूर्य आणि शनी दोघांची कृपा मिळेल. तुमच्या घरात धन आणि धान्य वाढेल. मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या तिळाची आहुती, तिळापासून बनवलेले भोजन खाणे, पाण्यात तीळ अर्पण करणे यामुळे विशेष लाभ होतो. त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करायचा असेल तर मकर संक्रांतीला काळ्या तिळाने 7 वेळा नजर उतरून उत्तर दिशेला ते तीळ फेकून द्यावेत. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना वस्त्र किंवा चप्पल, बूट द्यावेत. तुम्ही वडिलांना या वस्तू भेट म्हणून द्यायला हव्यात. यामुळे सूर्यदेवाची कृपा राहील. वडील सूर्याप्रमाणे मानले जातात आणि वडील पुत्र शनीच्या घरी गेले आहेत तिथे त्यांचा योग्य मान सन्मान व्हायला हवा. तरच सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. मकर संक्रांती एक पावन पर्व असून सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. आता दिवस मोठा आणि रात्र लहान झालेली असते. मकर संक्रांतीच्या दिवशी काही खास हे उपाय केले
तर सूर्यासह शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहतो. प्रत्येक कामात यश, व्यवसायात उत्तम प्रगती आणि घरात सुखसमाधानासह आर्थिक सुबत्ता कायम राहते. आणि म्हणून असे आपण छोटे छोटे उपाय नक्की केले तर आपल्याला याचा फायदा होतो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.